श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 5. शंकर भट्टाचं तिरुपतीला पोचणं. कणिपाकात तिरुमल दासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहानं शंकर भट्टाची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचं स्नान करून श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती स्वरूपात पाहिलं. बालत्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळानं महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळानं ती मूर्ती 14 वर्षाचं वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचं जाणवलं. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचं नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होतोय. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी इथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करवतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचं रक्षण करणं ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचं असं संभाषण झाल्यावर दोघंही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन मूर्तीचं ध्यान करणं कठीण झालं. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझ्या कष्टाची सुटका होईल यावर दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसं चाललो होतो. मन चंचल होतं. एक न्हावी मला बळजबरीनं थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आईबाप काळजी करतायत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे, ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर, मुलाबाळांसहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट या नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण आहे. वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपानं उतरले आहेत असं ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभलंय. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तसा सुबैया न्हावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारं कोणीच तिथं नव्हतं. तिथं पुष्कळ लोक जमा झाले. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीनं माझी निंदाच करत होते. मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आलं. सुबैयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणं हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी आणि मिशाने झाकला गेलाय. याचे क्षौर कर्म केल्यास त्याला पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही असं अनेकदा सांगितलं, परंतु माझं ऐकणारं कोणीच नव्हतं. बळजबरीनं माझं क्षौर कर्म करण्यात आलं. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकलं. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आलं. त्यानं चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनंच माझ्या हृदयात कापर भरलं. मला बांधून चाकून माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुबैयाला ब्राह्मण भूतानं पछाडलं आहे म्हणून हा जानवे घालून मंत्र बरळतोय असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुबैयाच आहे. त्याला एका ब्रह्मराक्षसानं बाधलं आहे असंच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेलं गेलं. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे, नमक चमक मला येतं, संध्या वंदन पण करतो असं माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूतानं झपाटलंय. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखं करावं असं त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितलं.
घावानं झालेल्या त्रासानं मी चक्रावून गेलो. माझं रुदन केवळ अरण्य रुदनासारखंच झालं. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळं तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असं मला वाटलं. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यात समावून गेला, माझ्याशी तदाकार झाला. 7:30च्या प्रभावानं 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्री वल्लभच या कष्टाच्या काळात माझं रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करत होतो. श्रीचरणांचं नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मण भूतानं बाधलं आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असं मांत्रिकानं सांगितलं. श्रीपादांच्या अनुग्रहानंच मला शाकाहार दिला गेला याचं मनाला बरं वाटलं. 3 दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचं स्मरण न चुकवल्यामुळं 4थ्या दिवसापासून संकट येणं बंद झालं. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करत होते. मांत्रिक मधून मधून चापकानं मारत होता. श्री वल्लभा शरणम शरणम अशी दीनतेनं हाक मारत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीनं सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचं मला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यातच विचित्र घडलं. माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला खरा, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसं घडतं हे त्याला समजत नव्हतं. तो माझ्याकडे वेडसर नजरेनं पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असं समजून हसलो. मी पथ्याचंच जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होतं. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडे बकऱ्या खात असला तरी